नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत। हे माहिती म्हणजे काय की जे सध्याची घोषणा झाली आहे की महिलांसाठी शिक्षण मोफत, याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। कारण हल्लीच्या काळात जर पाहिलं असता तर आपली या ठिकाणी महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे आणि या महागाई सोबतच जे आपले पालक आहेत या पालकांना सर्वात मोठा जो खर्च आहे, आपला एक्सपेन्स आहे, हा आहे शैक्षणिक खर्च। मग शैक्षणिक खर्चाचा विचार केला असता आणि अदर खर्चाचा विचार केला असता तर सध्याचे जेही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसचा जर फीसचा आपण विचार केला, या फीस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी लागत आहेत। तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी पालकांना एक गव्हर्नमेंटची जी कालची घोषणा आहे त्या घोषणेचा या ठिकाणी थोडासा फायदा होणार आहे। आणि यामध्येच पाहिलं असता जवळपास 600 कोर्सेसला या ठिकाणी या सवलतीचा फायदा मिळणार आहे। त्यातल्या त्यात जेही या ठिकाणी आपल्या महासीईटी सेल या वेबसाईट वरती कोर्सेस आहेत, या सर्व कोर्सेसला या बेनिफिटचा फायदा सर्वात जास्त मिळणार आहे। त्यामध्ये तुमचं मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, MBA आहे, MCA आहे आणि BArch आहे, MArch आहे किंवा या ठिकाणी टोटल मास्टर कोर्सेस, त्यानंतर ग्रॅज्युएशन कोर्सेस, त्यानंतर डिप्लोमा कोर्सेस, असे महाराष्ट्रातले जेवढेही या ठिकाणी जवळपास 600 कोर्सेस आहेत, या सर्व 600 कोर्सेसला या स्कीम मध्ये या ठिकाणी तुम्हाला फायदा मिळणार आहे। पाहिलं असता महाराष्ट्रामध्ये बेसिकली ओपन कॅटेगरी आहे, नव्याने या ठिकाणी SCBC कॅटेगरी आहे, त्यानंतर EWS कॅटेगरी आहे, OBC, NT1, NT2, NT3, VJDT आणि SC आणि ST या सर्व कॅटेगरी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आहेत। यापैकी SC आणि ST हा जो पार्ट आपण पाहिला असता तर पहिल्यापासूनच या कॅटेगरी स्टुडंट्सला पूर्णतः ट्युशन फी माफ आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी NT1, NT2, NT3, VJDT आणि SBC या कॅटेगरी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचा आपण जर विचार केला असता, या ठिकाणी या विद्यार्थ्यांना टोटल ट्युशन फी सुद्धा माफ आहे किंवा जवळपास 90% पर्यंत त्या स्टुडंट्सला ट्युशन फी माफ आहे। मग भरावी काय लागते आपल्याला? डेव्हलपमेंट फीस आणि अदर फीस भरून आपल्याला ऍडमिशन या ठिकाणी मिळत असतं। मग आता राहतात शिल्लक, आता या सर्व कॅटेगरीला तर या ठिकाणी आपल्याला 100% फीस माफच आपण ग्राह्य धरू शकतो। रिमेनिंग जी कॅटेगरीज आहेत त्यामध्ये ओपन कॅटेगरी आहे, EWS आहे आणि OBC कॅटेगरी आहे आणि SCBC म्हणजे जे आता नव्याने आपण या ठिकाणी कॅटेगरी पाहत आहेत। तर या सर्व कॅटेगरी प्रवर्गाचा विचार केला असता तर कालच्या घोषणेमध्ये आपल्याला असं निदर्शनात येत आहे, OBC आणि EWS या कॅटेगरी प्रवर्गात जर पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर, लक्षात घ्या, जर पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या पालकाच्या जी काही या ठिकाणी मुलगी आहे किंवा त्या पालकाची जे पाल्य आहे मुलगी, या विद्यार्थिनीला जवळपास 100% शिक्षण या ठिकाणी फ्री मध्ये होणार आहे किंवा मोफत मिळणार आहे। तर या प्रकारची घोषणा या ठिकाणी काल देण्यात आहे। म्हणजे घोषणा पाहिला असता 9 फेब्रुवारीला चंद्रकांत पाटील म्हणजे जे आपले उच्च शिक्षण मंत्री आहेत यांनी 9 फेब्रुवारीला दिली होती। या घोषणेनंतर पुढे कुठलीच प्रोसेस झाली नसल्यामुळे बराच या ठिकाणी विरोधकाचा विरोध येत असताना या प्रश्नाचं उत्तर विचारलं असताना कालचं जे आपलं शेवटचं आर्थिक म्हणजे आर्थिक या ठिकाणी बजेट होतं, या बजेटमध्ये आपले जे काही अजित पवार आहेत यांनी अर्थमंत्री त्यांनी काल क्लिअर केलं आहे की 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षापासनं जेवढेही विद्यार्थिनी आहेत त्या सर्व विद्यार्थिनीला शैक्षणिक सवलतीचा फायदा मिळणार आहे। या प्रकारची घोषणा आहे। पण या घोषणेनंतर बऱ्याच विद्यार्थी पालकांना बरेच काही या ठिकाणी क्वेश्चन पडले आहेत। तर या प्रत्येक क्वेश्चनची मी तुम्हाला आधी माहिती देतो आणि या माहितीमध्ये मला जेवढे क्वेश्चनचा आन्सर माहिती आहेत ते पण तुम्हाला मी क्लिअरिफिकेशन देईल आणि ज्याही क्वेश्चनचं मला आन्सर माहिती नाहीये ते आपण ज्यावेळेस आपला ऑफिशियल आणि ऑथेंटिक GR महाराष्ट्र शासन या ठिकाणी पब्लिश करेल, त्या पब्लिश केल्यानंतर त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी डिक्लेअर इन्फॉर्मेशन देणार आहे। तर यामध्ये बरेच असे विद्यार्थ्यांपैकी जो पहिला प्रश्न पडला आहे, हा पहिला प्रश्न आहे की सर्व विद्यार्थ्यांमध्ये हे फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे का, ज्याच्याकडे स्टेट ऑफ डोमिसाइल महाराष्ट्राचा अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे का? बरेच काही मायग्रेट कॅन्डिडेट आहेत की जे अदर स्टेटमध्ये आहेत सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत, हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना पडलाय। मग याही विद्यार्थ्यांना मिळणार आहे का? तर लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट आहे GR अजून आला नाहीये, तर त्यामुळं
या सर्व गोष्टीचा विचार आपण GR आल्यानंतर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर बरेच आणखी काही क्वेश्चन आहेत की जे कॉमन क्वेश्चन असू शकतात, त्याची मी आन्सर तुम्हाला देईल. की पहिला कॉमन क्वेश्चन आहे की सर, जर आमचा ओपन कॅटेगरी आहे, उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, राऊंड 1 टू राऊंड 3 मध्ये जर नंबर लागला तर या स्कीमचा आम्हाला बेनिफिट घेता येईल का? लक्षात घ्या, अगोदरही जर तुमचा नंबर राऊंड 1 टू राऊंड 3 या 3 राऊंड पैकी कुठल्या जरी राऊंडला नंबर लागला तर गव्हर्नमेंटच्या सर्व फॅसिलिटी आपल्याला मिळत असतात. जर यदा कदाचित आपण स्पॉट राऊंड आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड यासाठी जात असेल तर मला असं वाटतंय, जरी या ठिकाणी महिलाला शिक्षण फ्री जरी असेल तरी स्ट्रे वॅकन्सी राऊंड आणि स्पॉट राऊंडला जर आपण जात असाल तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण फीस भरूनच या ठिकाणी जावं लागेल असं मला वाटत आहे. आणि हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. GR आल्यानंतर आपण डिक्लेरेशन देऊ, कारण मी सध्या जे तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी देत आहेत हे माझं वैयक्तिक मत आहे. या मतामध्ये काही बदलही होऊ शकतात त्या GR अनुसार. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये की क्वेश्चन येत आहे की आता जेही विद्यार्थी ते मेडिकलचे असतील अथवा इंजिनिअरिंगचे असतील तर यासाठी डीम युनिव्हर्सिटीमध्ये जेही विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत तर अशा विद्यार्थिनीला या ठिकाणी या बेनिफिट मिळतील का, किंवा या महिला वर्गात आपल्याला मोफत शिक्षण घेता येईल का? तर लक्षात घ्या, डीम युनिव्हर्सिटी म्हणजे स्वायत्त संस्था. या स्वायत्त संस्थेमध्ये जर आपण ऍडमिशन घेत असाल तर अगोदरही तुम्हाला कसल्याच प्रकारचं महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी बेनिफिट मिळत नव्हतं, किंवा महाडीबीटी वर जरी आपण डीम युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरत असो तर या ठिकाणी आपल्याला महाडीबीटी मध्ये सुद्धा हे ऑप्शन शो होत नव्हते. त्यामुळं शक्यता आहे की डीम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा या घोषणा किंवा या घोषणेचा काही फायदा होणार नाहीये. नेक्स्ट आता बरेच असे विद्यार्थी आहेत की जे IIT NIT असेल, एम्स असेल, जिपमार असेल, AFMC असेल किंवा महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन मिळत नाहीये म्हणून अदर कोर्सेसला या ठिकाणी बाहेर राज्यात जात असतील तर मग आपण महाराष्ट्र राज्यातून जर आपण बाहेर राज्यासाठी ऍडमिशनसाठी जात असू तर या ठिकाणी आपल्याला या गोष्टीचा किंवा मोफत शिक्षणाचा फायदा घेता येईल का? तर आपण मागचं जर या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिटचा विचार केला असता तर जर मुलगा महाराष्ट्रात असेल, 10वी-12वी महाराष्ट्रात झाली असेल आणि पुढील शिक्षण सुद्धा महाराष्ट्रात करत असेल आणि त्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल असेल तर अशा विद्यार्थ्याला त्या संलग्न कॅटेगरीचे टोटल बेनिफिट हे महाराष्ट्रात या ठिकाणी मिळत होते. पण हाच विद्यार्थी जरी तो SC असेल, ST असेल किंवा NT असेल या प्रवर्गातनं जर या ठिकाणी बाहेर राज्यात शिक्षणासाठी जात असेल तर या विद्यार्थ्याला या बेनिफिटचा फायदा होत नव्हता. एक्सक्लुडिंग गव्हर्नमेंट कॉलेज सोडून सांगत आहे मी. गव्हर्नमेंटमध्ये या स्कीम जे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन अनुसार मिळायच्या, पण महाराष्ट्र राज्यातला विद्यार्थी जर एखादा प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यापैकी कुठल्या कॉलेजला जर ऍडमिशन घेत असेल, दोन्ही एकच आहेत, घेत असेल तर या ठिकाणी या विद्यार्थ्याला कुठलाच आर्थिक लाभ या ठिकाणी होत नव्हता. मला असं वाटतंय हे पुढेही तशाच प्रकारे कंटिन्यू राहणार आहे. नेक्स्ट आहे की बरेच असे विद्यार्थी असतात की मार्क कमी असल्यामुळे मॅनेजमेंट कोट्याचं या ठिकाणी प्राधान्य देत असतात किंवा मॅनेजमेंट कोट्यात या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात. तर अशा विद्यार्थ्याचं सांगायचं झालं असता तर आपण जर मॅनेजमेंट कोट्यात नाही, मग तो कोटा IQ कोटा आपण राऊंड थ्रू भरत असेल किंवा आपण डायरेक्ट इन्स्टिट्यूटला जाऊन या ठिकाणी ऍडमिशन घेत असाल, म्हणजे ऑनलाईन माध्यमात हे मेडिकलचे सर्व कोर्सेसचे मॅनेजमेंट कोट्याच्या सीट भरल्या जातात. इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल यांच्या स्पॉट राऊंड मध्ये अथवा इन्स्टिट्यूटला जे काही पर्टिक्युलर मॅनेजमेंट कोटा दिला आहे या कोट्यातनं भरून घेतल्या जात असतात. मग या कोट्यातनं जर जात असाल तर कदाचित या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या महिला मोफत कोटाचा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार नाहीये. सर्वात महत्वाचा क्वेश्चन येत आहे की गेल्या वर्षी किंवा त्या अगोदर आमचं या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला आम्ही ऍडमिशन घेतलं आहे किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घेतलं आहे तर आम्हाला या वर्षी जो या ठिकाणी हा GR लागू होत आहे तर या GR चा फायदा होऊ शकतो का? लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जेवढेही GRचे या ठिकाणी जेवढेही GR नोटीस केलेत तर अगोदर होऊन गेलेल्या वर्षासाठी तर याचा कुठला फायदा होऊ शकत नाहीये. पण यानंतर जे काही पुढील वर्ष येणार आहेत या पुढील वर्षासाठी आपण ज्याही कोट्यातनं या ठिकाणी फॉर्म भरलाय त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो. म्हणजे भले जरी आपलं ऍडमिशन या ठिकाणी 2023 ला झालं असेल तर आपल्याला जे काही 24-25 शैक्षणिक वर्ष आहे म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर, तर या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. पण जे ऑलरेडी आपलं इयर कंप्लीट झालं तर या कंप्लीट इयरचं आपल्याला फीस वापस भेटेल का? तर असं काही होणार नाहीये. जेही आपले इयर या ठिकाणी पुढे ऑनगोईंग मध्ये असेल
किंवा या ठिकाणी आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. आता यामध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी असं होते की जे विद्यार्थी सध्या एफएमसी काउन्सिलिंग या ठिकाणी एम्स काउन्सिलिंग या काउन्सिलिंगसाठी जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांना मग आता एक्झॅक्टली कुठल्या प्रोसेस किंवा कुठल्या कॅटेगरी अंतर्गत जावं लागेल. कारण पाहिलं असता महाराष्ट्रामध्ये NT1, NT2, NT3, VGDT या जे सर्व कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरी या ठिकाणी जर आपण पाहिलं असता हे ओबीसी मध्ये सेंट्रली येत असतात. मग या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठलं एक्झॅक्ट बेनिफिट मिळेल याबद्दल सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आपल्याला दिसून येतं. तसंच पाहायला इकडे IIT NIT सुद्धा ऑप्शन्स आपण घेऊ शकतो. आयसर ऑप्शन आहे, नायसर ऑप्शन, असे बरेच ऑप्शन्स आहेत की जे विद्यार्थी या ठिकाणी ओबीसी मध्ये या ठिकाणी कन्वर्ट होत असतात. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा आहे हा जो GR आपल्याला ऍप्लिकेबल होणार आहे हा GR टोटली महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, महाराष्ट्रातील या ठिकाणी जे काही प्रायव्हेट कॉलेजेस यासाठी होणार आहे. महाराष्ट्रातील जे काही युनिव्हर्सिटी आहेत याच्यासाठी सुद्धा होणार आहे. युनिव्हर्सिटी हे गव्हर्नमेंटशी संलग्न असणाऱ्या युनिव्हर्सिटी याच्यासाठी सुद्धा होणार आहे. बरेच आणखी प्रायव्हेट ऑटोनॉमस आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत जे महाराष्ट्र शासनाला संलग्न आहेत तर या कॉलेजेसला या ठिकाणी 100% होणार आहे. जे या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड म्हणजे स्वायत्त संस्था आहेत, या स्वायत्त संस्थेसाठी या GR चा फायदा होणार नाही. अथवा जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातनं जात आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फायदा होणार नाहीये. या अगोदरही होत नव्हता आणि यापुढे सुद्धा या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार नाहीये. त्यामुळं जर हा GR लागू झाला तर लक्षात घ्यायचं आहे मुलींच्या कट ऑफ मध्ये अजून जबरदस्त या ठिकाणी वाढ होणार आहे. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला खर्च कमी लागावा या अनुषंगाने बऱ्याचपैकी कोर्स चेंजेस करतात किंवा फीसच्या अभावी या ठिकाणी चांगल्या कोर्सला मार्क्स असून चांगल्या कोर्सला ऍडमिशन घेत नाहीत. तर जर या ठिकाणी मोफत शिक्षण झालं तर बऱ्याच वेळेस आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे कॉम्पिटिशन आपलं वाढलेलं दिसू शकतं. दुसरी गोष्ट आहे मोफत म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मोफत म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी जे आपण एक समजतो की मोफत शिक्षणाची आपल्याला व्हॅल्यू नसते किंवा जी गोष्ट फ्री मध्ये भेटते याची आपल्याला व्हॅल्यू नसते. तर जे विद्यार्थी याची व्हॅल्यू करतील यामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा मिळणार आहे. जे विद्यार्थी व्हॅल्यू करणार नाहीत तर सरकारने एवढं आपल्यासाठी करून सुद्धा आपण आपल्याला आपल्या गुणवत्तेनुसार आपल्याला स्वतःला सिद्ध आपण करत नाहीत हे या ठिकाणी सुद्धा दिसून येणार आहे. सोबतच आता बरेच असे विद्यार्थी म्हणजे मुलं आहेत की ते या ठिकाणी विचार करत आहेत की मुलींना शिक्षण फ्री आहे तर मुलांना का नाही. मुलांनी काय वाईट केले की मुलांना या ठिकाणी शिक्षण फ्री नाही. मुलांचं सुद्धा असं म्हणणं येत आहे की जर मुलींना शिक्षण फ्री असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही शिक्षण फ्री द्या, आम्हालाही चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ द्या. हा सुद्धा या ठिकाणी खूप मोठा आता मुद्दा उभा टाकला आहे. तर यामुळं असं वाटत आहे की जवळपास सरकार आर्थिक निकषावर जर देत असेल तर हे खूप सारं महत्वाचं असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. कारण कुठल्या जरी जाती धर्मात विद्यार्थी असेल आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्याच्याकडे पैसा असून सुद्धा तो गव्हर्नमेंटच्या जर स्कीम घेत असेल तर बऱ्यापैकी ज्या खरंच गरजू व्यक्ती आहेत या गरजू व्यक्तीचा या ठिकाणी लॉस होऊ शकतो, तो भले मुलगा असो अथवा मुलगी असो. तर या व्हिडिओमध्ये माझं एक प्रखर मत मी या ठिकाणी व्यक्त करेन की जेही सध्या महिलांना मोफत शिक्षणाचं या ठिकाणी घोषणा केली आहे तर या घोषणेमध्ये माझं असं म्हणणं आहे महिलांना करण्यापेक्षा जेवढेही विद्यार्थी आहेत त्यामध्ये मुलगा असेल अथवा मुलगी असेल या सर्वांना सरसकट मोफत शिक्षण द्यावं. कारण जेवढा एज्युकेटेड रेट या ठिकाणी जास्त असेल तेवढे या ठिकाणी सगळ्याच गोष्टीमध्ये प्रगती आपल्याला दिसून येते. त्यामुळं जर आपण सर्वांना शिक्षण फ्री केलं तर आपल्याला सर्वात चांगले या ठिकाणी आउटपुट सुद्धा पुढील काळामध्ये दिसून येतील. भविष्यात चांगले डॉक्टर, इंजिनियर किंवा बऱ्याच वेगवेगळ्या शाखामधले विद्यार्थी चांगले तज्ज्ञ झाले सुद्धा आपण दिसून येतील. जर तुम्ही जातीनिहाय आरक्षण देत असाल किंवा जातीनिहाय तुम्ही जर या ठिकाणी सवलती देत असाल तर हे पुढे आणखी प्रॉब्लेम असेच वाढत राहणार. आणि या ठिकाणी पाहिलं असता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल तर एकच म्हणणं असं वाटतं मला की जेही तुम्ही देत आहेत ते फक्त आणि फक्त एकतर तुम्ही गुणवत्तेवरती द्यावं नसेल तर आर्थिक निकषावरती द्यावं. या दोन जर निकषावरती आपण जर कुठल्याही सवलती देत असेल तर यामध्ये विद्यार्थी समाधानी आणि जे काही कॉम्पिटिशन राहील विद्यार्थ्याचा अभ्यास करायचं हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे राहू शकतं. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.